होणार होती. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांना पुन्हा एकदा त्या बैठकीत बोलवण्यात येणार होतं आणि त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी पुन्हा एकदा दिली जाणार होती. काय नेमकं आजची बैठक रद्द झाली, का झाली, रद्द होईल, कधी बैठक होईल? आमचे अध्यक्ष संबंध समितीचे अध्यक्ष प्रसाद गाडगे आहेत, त्यांच्या घरी समारंभ असल्यामुळे मला वाटलं की ते आज होऊ शकले नाही आणि मग त्यांनी ही आजची बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात सुषमा अंधारे असतील किंवा कुणाल कामरा असतील किंवा त्यांचं म्हणणं काय ते सांगण्याचा त्यांना तो अधिकार आहे आणि त्या ऐकून घेणार समिती. आणि त्यानंतर निश्चितच त्या सगळ्या याच्यावर जे जे त्या चुकीचं वक्तव्य केले त्यांनी, विधिमंडळाचा कुठेतरी अपमान होणार असे जे वक्तव्य केलं, नेत्यांबद्दल जे वक्तव्य केलं, तर त्या सगळ्या याच्यावर निश्चितच त्यांच्यावर कारवाई होणार. नेमकी काय या संदर्भात त्यांना कळवण्यात आलं का? असं कळत आहे की ते दोघं पण येणार होते. नाही, या संदर्भातलं पत्र एक बैठक रद्द झाल्याचं पत्र कालच या संदर्भात निघालं. मला वाटतं त्यांनाही त्या संदर्भातली माहिती या पत्राद्वारे कळवण्यात आली असणार आणि या आठवड्यातच ही बैठक परत घेऊन या दोघांचंही काय म्हणणं आहे त्या सगळ्या विषयावर ते ऐकून घेणार. अजितदादांचा अपघात जो होता त्या सगळ्या प्रकरणाची सगळी चौकशी सध्या सुरू आहे. संजय राऊत असं म्हणतात की कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो काही लोक करतायत, असं एक आरोप त्यांनी. बघा, असं आहे की कुणालाही वाचवण्याचा काही प्रयत्न याच्यात कुणीही करत नाही आहे. जेही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 2 रिपोर्ट या संदर्भातचे आतापर्यंत आलेले आहे. आणखीन याचं सखोल चौकशी सुरू आहे. दोन्ही रिपोर्टमध्ये पायलटच्या चुकीमुळे हा अपघात झाला असं स्पष्ट झालेलं आहे. त्यानंतरही जर या संदर्भात जर आणखीन काही पुरावे असतील तर निश्चितच आणखीनही लोकांवरती या संदर्भात कारवाई करणार, महत्त्वाची कारवाई. कोणालाही वाचवण्याचं काम कोणीच करत नाही. दुसरीकडे सुद्धा आजचा फोटो आहे तो कुठेतरी चांगला लागलेला आहे. कसं बघताय सरकार कशा पद्धतीने लक्ष देऊन? निश्चितच सरकार या सगळ्या दोन्ही सरकार, राज्य सरकार आणि केंद्र सरकार या विषयावर लक्ष देऊन आहे. कुठेही गॅसचं तुटवडा होऊ देणार नाही, कुठेही त्याची काळाबाजारी होऊ देणार नाही. गॅस असणार, पेट्रोल असणार, डिझेल असणार, त्याचं कुठेही होऊ देणार नाही. पर्यायी मार्गांनी हे परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे ते आणि दुसऱ्याही देशांमधनं, रशिया किंवा इतर देशांमधनंही हे सगळे गॅस किंवा ह्या सगळ्या गोष्टी विकत घेण्याच्या संदर्भातली कारवाई सुरू आहे. आणि जो आपल्याकडे जो साठा आहे हे या सगळ्या वॉर किंवा या सगळ्या गोष्टी गृहीत धरून याचा पर्याप्त साठा ऑइल कंपनीजनी, गॅस कंपनीजनी, ओएनजीसीनी आपल्याकडे ठेवलेला आहे. मला वाटत नाही की कुठेही कमतरता काही भासणार आणि कुठेही पॅनिक होण्याची या माध्यमातून काही गरज नाही. परंतु विरोधक मात्र शांत झाले आहेत. पहिलं अधिवेशन असं आहे की विरोधक शांत बऱ्या प्रमाणात पाहायला मिळतात. विरोधक, मला असं वाटतं तिन्ही पक्ष आपसातच त्यांचे फार मोठे मतभेद आहे. आपसात भांडण्यात ते व्यस्त आहे. कुठे जनतेचे विषय या सभागृहात किंवा सभागृहाच्या बाहेर मांडताना ते दिसत नाही. यशस्वीरित्या ते त्यांचं सगळं सुरू आहे. आणि मला असं वाटतं की ते आपसी भांडणामुळेच कुठेही आपला एक विरोधी पक्षाचं प्रदर्शन करू शकतो. त्यांचं पाठपुरावा करतात, त्यांना पाठिंबा देतात की राहुल गांधींकडे आंतरराष्ट्रीय धोरण जे आहे, बाबत एक महत्वपूर्ण माहिती जी आहे ती आहे असं त्यांनी आज म्हटलं. त्यामुळे कुठेतरी पाठराखण राहुल गांधी, मला वाटतं पाठराखण चाटुकारिता याला म्हणतात. कारण आता उभाठा ही संपलेली आहे आणि काँग्रेससोबत जाऊन हे संपलेले आहे आणि कुठेतरी आता काँग्रेसशिवाय या लोकांना पर्याय नाही. काँग्रेसने जोपर्यंत त्यांचा हात धरलेला तोपर्यंत ते आता टिकू नये, कारण उरले सुद्धा जे टिकू नये, तर त्यांना काँग्रेससोबत जोडून घ्यायचं म्हणून राहुल गांधीची चाटुकारिता संजय राऊत करते.